धुळ्यातून एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पिंपळनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन पुलावर भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे आज एक भीषण अपघात झालाय। पुलावर रस्ता अरुंद झाल्याने समोरून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना आणि पादचाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्रकनं वाहन कडेला घेतलं, ज्यामुळे बाजूला उभी असलेली एक मोटरसायकल ट्रॉलाच्या चाकाखाली येऊन तिचा चक्काचूर झालाय। सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी पुलावरील रोजच्या होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक जीव मुठीत घेऊन ये-जा करतायत। पिंपळनेर नगर परिषद आणि सामोडे नगर ग्रामपंचायत भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याबाबत उदासीन असून वाहतूक पोलीस शहराऐवजी घाटात आणि बाहेरील रस्त्यांवर ड्युटी बसवण्यात मग्न आहेत। त्यातच नगर परिषदेच्या नावानं काही पंटर वसुली करत असल्यानं कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे। या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलं आणि नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय। प्रशासनानं त्वरित दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी पिंपळनेर ग्रामस्थ बोलतोय। नमस्कार, पिंपळनेर ग्रामस्थ बोलतोय। इथे ही जी दुर्घटना झाली याला कारणीभूत पिंपळनेर की सामोडा राष्ट्रीय महामार्ग 752G याच्यावर जो हा अपघात घडला, हा गदारोळचा भाग, याच्यावर जो अनधिकृत जे वाढीव दुकानदार रस्त्याचे हे पुलावरच बसतात। त्याच्यावर भाजीपाला व्यवसाय, लोखंड व्यवसाय, साधारण सगळे व्यवसाय आहेत त्याच्यात। इथं पायी चालणाऱ्याला जागा नसते। त्याच्यामुळे याला प्रशासन जबाबदार कोण राहील? पोलीस प्रशासन का सामोडा ग्रामपंचायत का पिंपळनेर नगर परिषद? कारण हा सेंटरचा भाग येतो। आज पुलाच्या मधोमध झालाय।